खऱ्या गतीच्या प्रेषित बांधवांनो आणि सर्वात आधी या शाहिरीपासून आम्हाला चालना मिळाली आणि आज आम्ही जे कलाकार तुमच्या समोर या शाहिरीच्या माध्यमातून कला दाखवत असतो हे पुण्य लोकशाहीरांना भावसाठी की ज्यापासून आम्हाला मानाचा मुद्रा देण्याचा योग त्यांनी आम्हाला दिलं माय बाप आणि म्हणून माझ्या खऱ्या गतीच्या प्रेक्षक बांधवांनो आज कारगाव या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे मातंग समाज समिती कारगावच्या वतीनं आणि तसेच आमच्या आदरणीय ग्रामपंचायत सदस्य गण मेंबर पोलीस पाटील या सर्वांच्या वतीनं आज या ठिकाणी योगाने योग आला आणि आज या ठिकाणी खऱ्या गमतीचं आयोजन केलं माय बापू हो या सर्वात आधी मी माझ्या तुमच्या गावकऱ्यांना आणि या गावातील सरपंच मेंबर या सर्वांना मानाचा मुद्रा देतो आहे मानाचा मुद्रा देतो आहे बांधवांना माणूस हा चुकीच्या पुतळा आहे म्हणतात आणि माणसाच्या हातून काही ना काही चूक होत असते पण बांधवांनो मी माझ्या थोडक्यामध्ये पार्टीचा परिचय देतो आहे राष्ट्रीय आझाद कला पथक निशाण राष्ट्रीय आझाद कला पथक निशाण मुक्काम तारणा तहसील जिल्हा नागपूर शाखा कारगाव या ठिकाणी उपस्थित होऊन शाहीर भाऊ खर्चसाठी नरेशजी खर्चे आमचे ढोलक वादक अशोक भाऊ माझे बँजो वादक आणि या पार्टीचे संचालक आदरणीय आमचे आकाश भाऊ खर्चे माझे कोरस नरेश भाऊ आणि सोपानजी खर्चे आणि तसे माझे नक्कलकार आदरणीय माझे मामा विनायकजी विरुटकर मुक्काम वडोदा आणि या कलेसाठी नर्तक म्हणून मानला जातोय ते नर्तक म्हणजे पिंकी आणि हसीना नीलू या तुमच्या छोटासा पार्टीचा परिचय आहे माझ्या बांधवांनो ही पार्टी तुमच्या समोर उपस्थित झालेली आहे आणि म्हणून वेळ भरपूर झालेला आहे बोलण्यापेक्षा काम केलेलं महत्त्वाचं असतं आणि म्हणून वेळेला प्रारंभ देतो आणि या होऊ घातलेल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो सर्वांना माझा नमस्कार जय हिंद जय भारत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रसंत तुळजी महाराज संत गाडगे बाबा माता रमाई माता भीमाई या सर्वांना मानाचा मुजरा करतो अरे ह्याच्या दुःखामध्ये लोक आपण जीवन जगत होतो अशा दुःखांना आणि अंधश्रद्धेतून काढणारे माझे महंतजी बाबा जुमलेजी आणि या सर्वाची आई मातोश्री वाराणसी यांना सुद्धा मी प्रणाम करतो वंदन करतो मानाचा मुद्रा देतो आणि समोर कार्यक्रमाला सुरुवात करतो नाही का माझे आदरणीय गुरु गोपीचंदजी गोखले मुक्काम वेलसारखा आणि त्यांचाच मी एक पहिला शिला तुमच्या समोर आज तमाशा करत आहे माय बापांनो अपेक्षा आहे मला तुमच्याकडून आशीर्वाद हवा आणि रात्रभराची साथ मला पूर्ण होय हीच अपेक्षा तुमच्या समोर ठेवतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो बांधवांनो
या धरतीवर प्रत्येक मनुष्य आपल्या आराध्य देवाची पूजा करत असतात। प्रत्येक भावी भक्त एका मंदिरात जातो आणि त्या परमेश्वराचं पूजन करत असतात आणि मी सुद्धा या परंपरेला मान देऊन त्या भगवंताचं पूजन करतो, आराधना करतो आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे बघा। माझे उपकार बांधवांनो, त्यांचे उपकार आहेत की आज माझे वडील स्वर्गामध्ये बंडूजी खानचं मरण पावले, पण आज या शहरीकरणामध्ये त्यांचं नाव होतं आणि म्हणूनच त्यांचं नाव चालावं, माझ्या गावाचं नाव चालावं, या कारगावचं नाव चालावं आणि म्हणून ही दिशा हातामध्ये घेतली माय बापू आणि त्या आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन आज तुमच्या समोर मी गायन करतो आणि म्हणून माझं म्हणणं काय आहे बघा। विश्वाचा दादा या धावून रंगना, विश्वाचा दूता या धावून रंगना आणि या तन महनाने करी तो वंदना, या तन महनाने
आचार विचार बरोबर असतात देवळात खेटरा म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात अरे मनी नाही भावानी देव मला पाव देव असे ना भेटायचा नाही रे आणि देव बाजारचा भाजीपाला देव काही भाज्याचा भाजीपाला किंवा मागोपा जवाय घेतला ना आणला नाही त्या देवाला प्राप्त करण्यासाठी भक्तीची गरज आहे भक्तीची गरज आहे असा भाव जीवाचा असा भाव जीवाचा उद्धार पाहिजे मनाचा अरे भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा हे राष्ट्रसंत तुकडोजीच्या शब्दात नाही बापा ऐका समोर काय म्हणतो आहे
या जगाच्या पाठीवरती आज पृथ्वी आकाश नसती तो चंद्र आणि सूर्य नसता तर आपण या धर्तीवर राहिलो नसतो। आज 15 दिवसामध्ये 15व्या कलेचा ध्वनी झाला आणि 16व्या ध्वनी त्या कलेच्या आकाशामध्ये चंद्र चमकायला लागले आणि म्हणून आज या धर्तीवर जीव जातो, पशु पक्षी जीवन जगत आहेत। माय बाप हो, आज माणूस हा बुद्धिजीवी प्राणी आहे। या मानवाला कळतंय देव कुठं आहे, देव कुठं आहे। अरे तुझा आहे तुझ्यापाशी पहिली जागा भुललास, देव आपल्या जवळ आहे माय बापा हो, पण त्याला ओळखण्याची गरज आहे। हर देश में तू, हर देश में तू, राष्ट्रसंत तुकडोजी म्हणतात हर देश में तू, हर देश में तू, अरे नाम अनेक है पर एक ही है तू, पर एक ही है तू, देवा एक आहे माय बाप हो। साईबाबा म्हणतात सबका मालिक एक, नाव अनेक असतील पण या धरतीवर मात्र परमेश्वर मात्र एक आहे। आणि म्हणून मला समज काय म्हणायचे आहे का
गुरुवर्य गोपीचंदजी गोखले मुक्काम बेलसाकरा आज या चरणाचे गेलो नसतो तर आज या शाहीर क्षेत्रामध्ये उतरलो नसतो. पण त्या अण्णाभाऊसाठीची महान कृपा की ज्या कलेतून मला कला मिळाली आणि माझे गुरुवर्य परशुरामजी वस्ताद परसोडी वाले यांच्या माध्यमातून आज तुमच्या समोर एक छोटासा ज्याला कळत नाही ज्याला समजत नाही तो एक व्यक्ती तुमच्या समोर सादर झाला. माय बाप हो मी तुमचे उपकार समजतो मी भाग्य समजतो आज या कारगाव कमिटीचे की मला या ठिकाणी हा योग मिळवून दिला. डोळ्याला पाणी येते माय बाप हो जेव्हा आम्ही स्टेजवर येतो तेव्हा आम्हाला काय वाटतं हे आम्हाला कळतं. पण आज तुमच्या पुण्याईनं मला या कारगावमध्ये स्टेज लाभला आणि म्हणून प्रत्येक गोष्टी साध्य नसतात. पण बांधवांनो आज माझ्या जोडीला सोनताई गायधने या ठिकाणी मला लाभल्या. पण बाई सोनूबाई म्हणताना घटका लागते जरा सोनूबाई म्हणताना घटका लागे. अरे या विदर्भातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचं नाव चालतं. आणि हा कहा राजा भोसर का गंगोत्री कहा राजा भोसर कहा गंगोदेवी अशी माझी परिस्थिती आहे. पण बाई तुमच्या मागे धावण्याचा प्रयत्न करतो आहे आणि पहिल्यांदाच तुमच्या सोबत माझा दुय्यमीचा कार्यक्रम या ठिकाणी फसला आणि म्हणून एकावरती शाही एकामेकावरती प्रश्नाचा डाव करत असते. तर मॅडमजी तुम्ही जिथं कुठं असाल तिथून आपल्या कान खुले करा. पेन नसेल तर मागवून घ्या कागद नसेल तर मुखातून काढून घ्या. पण माझ्या प्रश्नाकडे लक्ष द्या आणि माझा प्रश्न कसा काय आहे तुम्ही समजून घ्या. तर मॅडमजी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजाचा काळ होता ज्यावेळेस छत्रपती शिवाजीचा काळ होता त्या काळामध्ये जातीभेद नव्हता. बाई लक्ष द्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळामध्ये जातीभेद नव्हता. पण पेशव्याच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळामध्ये जातीभेद नव्हता. पण पेशव्याच्या काळामध्ये ऊच आणि नीच या अस्पृश्य जातींना नाव ठेवत होते. ऊच नीच म्हणजे खायची त्याच्यामध्ये प्रत्येक जाती आहे मान चंबार सर्व गोष्टी. पण मॅडमजी मला प्रश्न विचारायचा असा आहे शिवाजी महाराजांच्या काळी जातीभेद नव्हता पण पेशव्याच्या काळामध्ये उच्च नीच जातीच्या लोकांना नाव ठेवत होते त्यांना अस्पृश्यांना नाव ठेवायचे होते. जसं आकाशचं आमच्या भाऊचं नाव आकाश आहे त्याला टोपण नाव होतं सोनू म्हणतात ना तुमच्या गावात. त्याचप्रमाणे पेशव्याच्या काळामध्ये या उच्च नीच जातीचा नाव ठेवत होते. मॅडमजी त्यामध्ये एक मान जात होती त्यामध्ये एक मान जात होती. तर मॅडमजी तुम्हाला विचारायचं आहे की अस्पृश्य या जातींना टोपण नाव कोणतं दिलं. अस्पृश्य या उच्च नीच जातीला टोपण नाव कोणतं दिलं आणि या मान जातीला सुद्धा त्यांनी नाव ठेवलं टोपण. ते नाव कोणतं होतं या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की द्या हे मला माहित आहे. ऐका समोरच्या यांच्याकडे सुद्धा मला 100 रुपये
पाठी अत्यंत आभारी ऐका